नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या YouTube चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सो आत्ताच नुकतीच जी काय जलसंपदाची जी भरती आलेली आहे, काल जे आपल्याला समजलं होतं, एक डॉक्युमेंट आलं होतं, त्याची सविस्तर अशी जाहिरात जी आहे ही नुकतीच आता पब्लिश झालेली आहे, जाहीर झालेली आहे। आणि त्याबद्दलचे जे महत्त्वाचे पॉइंट्स कालपासून जे विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न होते या भरतीबद्दलचे, त्याचेच आन्सर्स घेऊन आपण या सेशनमध्ये आलेलो आहोत। जसं की या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टसाठी कोण एलिजिबल आहे नक्की, त्यासोबतच ज्याची जे काय एक्झामिनेशनचा पॅटर्न असणार आहे हा कशा पद्धतीचा असणार आहे, कोण एक्झामिनेशन कंडक्ट करणार आहे, काय लेवल असणार आहे, जे वेगवेगळे परिमंडळ दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या परिमंडळाला यामध्ये आपण अप्लाय करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कालपासून विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये या सगळे प्रश्न सुरू होते आणि त्याचेच आन्सर्स आपण या सेशन मध्ये बघणार आहोत। चला पटपट जॉईन करा। चला या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, एकदा सर्वांनी कन्फर्मेशन करा। ऑडिओ आणि व्हिडिओ सर्वांनी एकदा कन्फर्मेशन करा क्लिअर आहे का, लगेच सेशनला आपण स्टार्ट करूयात। सो या सेशनमध्ये जसं सांगितलं मी तुम्हाला, वयोमर्यादा असेल, शैक्षणिक पात्रता असेल, त्यासोबतच परीक्षा पद्धती जो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट होता, आणि त्यासोबतच अर्ज दिनांक या गोष्टींवर आपण बोलणार आहोत। सो यामध्ये जर बघायला झालं तर ही अशी ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली होती काल आपली, ज्यामध्ये जर बघितलं तर जागा ज्या आहेत ह्या 4497 अशा वेगवेगळ्या, म्हणजे त्यामध्ये परत वेगवेगळ्या पोस्ट आहेत। अशा या टोटल म्हणजे किती 14 पोस्ट आहेत, 14 संवर्ग आहेत, त्यामध्ये 4497 इतक्या या अशा जागा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत होत्या। यामध्ये जर बघितलं आपण वेगवेगळे परिमंडळ दिलेले आहेत, तुम्हाला किती परिमंडळ दिले आहेत आणि कोणते परिमंडळ दिले आहेत बघा। आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी जे डिग्री असेल, डिप्लोमा असेल, त्यांच्यासाठी यातला एक पॉइंट महत्त्वाचा असणार आहे, तो आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। यामध्ये जर बघितलं आपण तर अमरावती परिमंडळच्या जागा आहेत 103, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परिमंडळमध्ये 432 सर्वाधिक अशा जागा आहेत। त्यानंतर सातारा बघितलं आपण तर यामध्ये 260 आहेत, नागपूर बघितलं तर 109 आहेत, नाशिक बघितलं तर 195 आहेत, पुणे विभाग बघितला तर 273 आहेत, आणि मुंबई किंवा ठाणे विभाग बघितला तर 156 आहेत। पण या डिस्ट्रिक्ट वाईज आहेत का, तर या डिस्ट्रिक्ट वाईज नाहीत, ह्या परिमंडळ वाईज आहेत। जिथं जिथं परिमंडळ आहे त्या परिमंडळ वाईज त्यांनी त्या जागा दिलेल्या आहेत। पूर्ण डिस्ट्रिक्ट म्हणजे जे आपण म्हणतो, पूर्ण जसं जिल्हा परिषदसाठी वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट होत्या, वेगवेगळ्या पोस्ट होत्या, तसं तर इथं दिलेलं नाही, इथं परिमंडळ वाईज दिलेलं आहे। त्यांनी वेगवेगळे परिमंडळ दिलेले आहेत, जसे की आता सांगितलं मी तुम्हाला की अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सातारा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, ठाणे असेल, असे हे वेगवेगळे परिमंडळ तुम्हाला इथं बघायला मिळतील। मग आता यामध्ये जर बघितलं आपण तर परीक्षा जो दिनांक आहे याबाबतची माहिती तुम्हाला ह्या वेबसाईट, ही वेबसाईट चेक करायची आहे। इथून पुढे हे वेबसाईट लक्षात ठेवा। वेगवेगळ्या ज्या एक्झामिनेशन येत आहेत, PWD असेल, WRD असेल, या सगळ्या एक्झामिनेशन बद्दलच्या वेबसाईट व्यवस्थित लक्षात ठेवा। तिथं सगळ्या तुम्हाला ऑफिशियल ज्या काय अनाउन्समेंट असतील त्यांच्या, या सगळ्या त्या वेबसाईटवर मिळतील, ठीक आहे। त्यामुळे आता सलग नगर परिषदच्या अजून आहे, ZP आहे, WRD आहे, त्यासोबतच PWD आहे, तर या सगळ्याच्या वेबसाईट व्यवस्थित कुठेतरी बुकमार्क करून जे आपली वेबसाईट जे काय लिंक आपण सेव्ह ठेवतो, मोबाईलमध्ये असेल, लॅपटॉपमध्ये असेल, हे व्यवस्थित ठेवा, कारण तिथंच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील। त्यामध्ये आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला जाहिरातीची माहिती या वेबसाईटवर मिळून जाईल, म्हणजे जिथं फॉर्म फिलिंग असणार आहे, जिथं फॉर्म फिलिंगची लिंक असणार आहे तिथंच तुम्हाला ही माहिती सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर आता बघितलं सगळ्यात महत्त्वाचं पात्रता जो आहे वयोमर्यादा। सो जसं जनरल रूल आहे त्यानुसार बघितलं आपण तर खुल्या उमेदवारांसाठी 18 पेक्षा जास्त आणि 38 पेक्षा कमी हे सगळ्यात इथं महत्त्वाचं असेल। मागासवर्गीयांसाठी जे आहे त्यासाठी 43 पर्यंत आहे। त्यासोबतच पदवीधारक अंशकालीन असतील तर त्यांच्यासाठी 55 आहे। त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिकांचे जे काय पाल्य असतील त्यांच्यासाठी 45 आहे। बट या सगळ्यामध्ये जसं की आपल्याला माहित आहे की सध्याचा जो रूल आहे, सध्याचा एक GR आहे, त्या GR नुसार या सगळ्या एज क्रायटेरियामध्ये 2 वर्षांची सूट दिलेली आहे। म्हणजे जे काय एज क्रायटेरिया दिलेले आहेत त्यामध्ये 2 ऍड करा, ठीक आहे। त्यामध्ये काय करायचं, तुम्हाला 2 ऍड करायचं सगळ्या ठिकाणी जे दिलेलं आहे ते, ठीक आहे। त्यानंतर आता जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचा या पूर्ण ॲडव्हर्टाइजमध्ये सगळ्यात मुलं ज्याचा वेट करत होते ज्या पॉईंटसाठी, तो होता शैक्षणिक अर्हता। तो होता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव, ठीक आहे। जे आता मगापासून सुद्धा चॅट सेक्शन मध्ये जे सगळे मेसेजेस येत आहेत त्यामध्ये सुद्धा ITI वाल्यांबद्दलचे प्रश्न खूप आहेत, तर बघा किंवा डिप्लोमा इलिजिबल आहे का, डिग्री इलिजिबल आहे का, हे सर्वांचे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता। सो इथं काय दिलेलं आहे बघा, आता ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केलेली, म्हणजे हे तर आहेच माध्यमिक, उच्च माध्यमिक हे तर आहेच। त्यासोबतच बघा यामध्ये येणारी माध्यमिक, ठीक आहे, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं हे तर असतं जनरल रूल, हा तर असणारच आहे। त्यासोबतच बघा पदवी असेल, ठीक आहे, BE म्हणजे डिग्री असेल तुमची सिव्हिल मधली, किंवा काय म्हणलेलं आहे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा,
ठीक आहे, किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केलेली आहे. सो दोनच पॉईंट्स इथं फक्त दिलेले आहेत. एक तर आहे डिग्री किंवा एक असणार आहे डिप्लोमा. त्यानंतर इथं बघितलं तर यामध्ये सिव्हिलला आणखी काय काय और दिलेलं आहे तर बघा, पदविका असेल, डिप्लोमा असेल तर सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग दिलेलं आहे, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, ट्रान्सपोर्टेशन दिलेलं आहे. या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आणखी काही ऑप्शन्स दिलेले आहेत सिव्हिलच्या अगेन्स्ट. ठीक आहे, सिव्हिलच्या अगेन्स्ट तुम्हाला हे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर यामध्ये कुठेही या पोस्टसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पोस्टसाठी तरी कुठे या ठिकाणी तुम्हाला ITI बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली नाही. ठीक आहे, ITIची इलिजिबिलिटी यामध्ये कुठेही दिलेली नाही. म्हणजेच फक्त डिप्लोमा आणि डिग्रीज हे स्टुडंट जे असणार आहेत ते इलिजिबल असणार आहेत. त्यासोबतच जो काय स्केल असणार आहे हा बाकीच्या जसं PWD मध्ये होता, ZP मध्ये होता, सेम तसंच S8 आहे, 25,500 आहे. म्हणजे याच्या जवळपास दीडपट तुम्ही कन्सिडर करू शकता. जे पेमेंट असेल ते आपण जसं एक व्हिडिओ सेपरेट केलेला होता की 35,000 40,000च्या आसपास ग्रॉस आणि 35,000च्या आसपास इन हँड ही अशी सॅलरी यामध्ये असणार आहे तुमच्या. ठीक आहे, आता काही आणखी महत्वाचे पॉईंट्स बघूया. यामधले आणखी महत्वाचे काही पॉईंट, सगळ्यात आणखी एक सेकंड पॉईंट होता तो होता परीक्षेचं स्वरूप. ठीक आहे, सो परीक्षेचं स्वरूप जो आहे आता जे आपण PWD बघत आहोत त्यामध्ये 75 टेक्निकल आणि 25 नॉन टेक्निकल होतं. आता इथं जर बघितलं आपण तर मराठीचे 15 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत, त्यानंतर GS 15 आहेत, बौद्धिक जे काय संबंधित प्रश्न म्हणतो आपण त्याला आहेत 15 आणि टेक्निकलचे फक्त 40च आहेत. टेक्निकलचे किती आहेत फक्त या ठिकाणी 40. म्हणजेच इथं परत आपला जो आधीचा पॅटर्न होता 60-40 परत असाच पॅटर्न आहे. म्हणजे हे नॉन टेक्निकल आणि हे टेक्निकल, जो आधीचा पॅटर्न होता तोच पॅटर्न इथं आहे, तोच पॅटर्न या ठिकाणी असणार आहे, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. सो यामध्ये 60 आणि 40 हा असा रेशो असेल. यामध्ये तुम्हाला टोटल वेळ बघितला तर परत 2 तासाचा वेळ, म्हणजे जो आता वर्षभर तुम्ही जे एक्झामिनेशन देत आहात या वर्षभरामध्ये जे काय तुम्ही एक्झामिनेशनचा पॅटर्न बघितलेला सेम तसाच परत हा पॅटर्न इथं आहे. आणि यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 गुण असणार आहेत. निगेटिव्ह बद्दल इथं तर कुठं काय मेन्शन नाही, फक्त कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे एवढं फक्त इथं सांगितलेलं आहे. बाकी निगेटिव्ह बद्दल यामध्ये सांगितलं नाही. एका क्वेश्चनसाठी 2 मार्क असणार आहेत. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा की ह्या सगळ्या पोस्टसाठी सगळ्या परिमंडळासाठी आपण फॉर्म भरू शकतो का, तर याचा आन्सर इथं दिलेला आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. हे तर पहिला पॉईंट आहे, जनरल सगळीकडेच असतो. बट हा 2 नंबरचा पॉईंट इथं महत्व आहे. उमेदवारास एका संवर्गासाठी म्हणजे सपोज तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यासाठी अप्लाय करत आहात तर फक्त एकाच परिमंडळासाठी अर्ज सादर करता येईल. सो हा पॉईंट इथं महत्वाचा आहे, हा नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे तुम्ही जर CEA हे संवर्ग जर सिलेक्ट केला तुम्ही तर एकाच परिमंडळ म्हणजे ते मग तुम्ही पुणे सिलेक्ट करा किंवा आणखी नागपूर सिलेक्ट करा. ठीक आहे, जसं जिल्हा परिषदला आपण करत होतो. ठीक आहे, सेम तसंच या ठिकाणी तुम्हाला एकाच परिमंडळासाठी जे आहे हे तुम्हाला म्हणजे भूमी अभिलेखसाठी होतं बघा. भूमी अभिलेखमध्ये सुद्धा आपण जिल्हा परिषदला तसंही त्याने अलाव केलं होतं सगळीकडे मल्टिपल साठी, बट सेपरेट फॉर्म भरावं लागत होते. पण इथं तसं नसणार आहे. इथं तुम्हाला एकाच परिमंडळासाठी एका पोस्टसाठी एक परिमंडळ, मग तुम्ही एका परिमंडळमध्ये वेगवेगळे अर्ज करू शकता वेगवेगळ्या पोस्टसाठी, बट एका पोस्टसाठी एकच परिमंडळ हे लक्षात ठेवा. म्हणजे CEA साठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर जे मगाशी 5 जे परिमंडळ सांगितले त्यामध्येच, ठीक आहे, त्यामध्येच तुमची हा 45% तर मर्यादाबद्दल कुठं मेन्शन नाही आहे सध्या तरी इथं कुठं दिसलं नाही. ठीक आहे, तर यामध्ये हे लक्षात ठेवा, एक संवर्ग एकच परिमंडळ हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मल्टिपल परिमंडळा तुम्हाला भरता येणार नाही. त्यानंतर हे जे नॉर्मल आपलं जे काय म्हणजे परीक्षेचे जे काय फीज आहेत 1000 आणि 900 हे तसंच राहील. त्यानंतर बघा या ठिकाणी आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणजे CA आहे, आणखी सपोज तुमचे सहाय्यक आरेखक वगैरे तिथेही आपले डिग्रीचे डिप्लोमाचे स्टुडंट्स इलिजिबल आहेत. मग तिथे पण तुम्हाला जर अर्ज करता येतो का, तर करता येतो. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल पोस्ट म्हणजे CA सोबत तुम्ही सहाय्यक आरेखक भरू शकता, बट CA साठी वेगवेगळे 2 परिमंडळ मात्र भरता येणार नाहीत, एकाच परिमंडळ मध्ये तुम्हाला भरता येईल. सो हे इथं सांगितलेलं आहे, हा पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा. सो उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. सो या ठिकाणी हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर डेट ऑलरेडी सांगितलेले तुम्हाला 3 तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे आणि एंड कधी आहे 24 तारखेला आहे. एंड कधी आहे तुमचा 24 तारखेला, म्हणजे 3 पासून सुरुवात होईल आणि 24 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी एंड करायचे आहे. या आता म्हणजे उद्यापासूनच फॉर्म फिलिंग सुद्धा सुरू होऊन जाणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, गरजेचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट सोबत आपल्या ठेवायचे आहेत. आता बघा, जे पर्टिक्युलरली हे जलसंपदा विभागासाठी जे ज्यांना
अभ्यास करायचा आहे, ज्यांना फॉर्म भरायचा आहे, तर त्यांच्यासाठी अशा मुलांसाठी बघा सेपरेट आपली डेडिकेटेड बॅच जी आहे ही सुरू होत आहे. येत्या 6 तारखेपासूनच सुरू होत आहे. यामध्ये ही बॅच ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. ही सगळी टेक्निकल नॉन टेक्निकल टीम जी आहे ही या बॅचसाठी असणार आहे. डिग्री डिप्लोमाच्या मुलांसाठी ही एक चांगली संधी आहे. आता बघा जागा जर बघितल्या आपण अमरावतीच्या जर बघितल्या तर टोटल ज्या जागा होत्या 103 त्याचं यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे. यावरून तुम्ही तुमच्या कॅटेगरीला कुठे जास्त जागा आहेत त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं आपण जिल्हा परिषदसाठी केलं होतं बघा, सेम तसं तुम्ही इथंही कोणतं परिमंडळ सिलेक्ट करायचं हे तुम्ही यामधून लक्षात ठेवू शकता. सो इथं जर बघितलं तुम्ही तर हे अमरावतीसाठी सेम तसं छत्रपती संभाजीनगर 432 जागा आहेत. मग त्यामध्ये बघितलं तुम्ही अराखीव 168 आहेत, सर्वसाधारण मध्ये 57 जागा आहेत. म्हणजे जिथं जिथं मॅक्झिमम तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा बघायला मिळतील अशा ठिकाणी तुम्ही भरू शकता. सातारामध्ये 260 आहे. यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं सर्वसाधारणपणे अराखीव जर बघितलं तर आपण 33 जे आहे ते 33 जागा या ठिकाणी असतील. नागपूर जर बघितलं आपण तर 109 आहेत. सो 109 मध्ये जर बघितलं अराखीव मध्ये 14 जागा आहेत. सो अशा पद्धतीनं या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर परिमंडळ वाईज नाशिक बघितलं तर 195 आहेत. सो यामध्ये 25 आहेत. सो या पद्धतीनं जर बघितलं आपण पुण्यामध्ये बघितलं तर 273 आणि इथे 36. ठीक आहे. तर याचं सगळ्याचं अनालिसिस आपल्या कॅटेगरीसाठी कुठे जास्त जागा आहेत आणि आपण कुठे फॉर्म भरू शकतो याचं एक अनालिसिस आपल्याला करावं लागेल आणि मग विचार करून फॉर्म भरायचा आहे. अजिबात फॉर्म भरायला गडबड करायची नाही. सफिशियंट टाइम आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कुठलं परिमंडळ जिथं आहे, जिथं मला जायचं सुद्धा आहे, जिथं मी जाऊन काम करूही शकतो पुढे भविष्यात, आणि त्यासोबतच कुठं कॉम्पिटिशन जे आहे हे माझ्या कॅटेगरीमधून कॉम्पिटिशनची लेवल कशी आहे यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल. सो हे परिमंडळ बद्दलचं झालं. ठाणे मुंबई जर बघितलं आपण तर 62 जागा अराखीव आहेत. टोटल 156 आहेत. इथं सर्वसाधारणपणे 21 जागा तुमच्या असणार आहेत. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आज या परिपत्रक जे काय नवीन जाहिरात आलेली आहे त्यामधून पूर्णपणे डिक्लेअर झालेल्या आहेत. आता तुमचे काय प्रश्न असतील तर इथं तुम्ही विचारू शकता. यस, हा व्हायला पाहिजे होती. बाकी इतर ठिकाणी जशी होती तशी व्हायला पाहिजे होती, बट यांनी वेगवेगळं केलेलं आहे. आता सिलेबस सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची जरी पोस्ट असेल तरी त्यांनी इलिजिबल जे आहे डिप्लोमा आणि डिग्री केलेला आहे. त्यामुळे मोस्टली डिप्लोमा लेवल असू शकते. या ठिकाणी डिप्लोमा लेवलचा सिलेबस जो आहे हा या ठिकाणी असू शकतो. ते लवकरच वेबसाईटवर सिलेबस डिक्लेअर करतील. ठीक आहे. चला, फीज किती आहे, क्लास बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, गुगल फॉर्म आहे, हे फिल करा किंवा स्क्रीनवर नंबर दिसत आहे तुम्हाला त्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथं मिळून जाईल. यस, हा डिव्हिजन वाईज फॉर्म भरावे लागतील तेच सांगितले मी तुम्हाला. एक पोस्ट आहे तुमची सपोज CEA तर तुम्हाला त्यासाठी एकाच कुठल्या तर परिमंडळासाठी फॉर्म भरता येईल असं क्लिअरली त्यामध्ये सांगितलेलं आहे. कालवा निरीक्षकचा थोडा वेट करा, सेपरेट व्हिडिओ लवकरच होईल. हा पण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा सेपरेट व्हिडिओ इथं घेतलेला आहोत. कालवा निरीक्षकचा पण व्हिडिओ लवकरच सुरू होईल. तिथं तुम्हाला त्याबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल. काय काय गरजेचं आहे, किती जागा आहेत, कसं आहे, या सगळ्या गोष्टी असणार आहेत. कट ऑफ लिस्ट सगळ्या परिमंडळची सेपरेट लागेल. जसं भूमी अभिलेखला वेगवेगळ्या डिव्हिजनची वेगवेगळी कट ऑफ लागला होता सेम तसाच इथंही तुमचा परिमंडळ वाईज जागा कशा आहेत, मुलांचं त्या परिमंडळ मधले मार्क्स कसे आहेत यानुसार तुमचे काय होतील त्या ठिकाणी तुमचे काय असणार आहेत, कट ऑफ जे आहे ते कट ऑफ असणार आहेत. सिलेबस शक्यतो डिप्लोमा लेवलच राहील, लवकरच येईल. ठीक आहे, लवकरच येईल सिलेबस. ठीक आहे, कारण त्यांनी इलिजिबलच डिप्लोमा डिग्री केलेला आहे त्यामुळे डिप्लोमा लेवलचीच एक्झामिनेशन असेल आणि त्याच्यासारखा सिलेबस असेल. ठीक आहे, त्यामुळे जे कॉमन सब्जेक्ट आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहोत ते तुम्ही सुरू करायला काही हरकत नाही. जे PWD ला तुम्हाला कॉमन सब्जेक्ट सांगितलेले सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पोस्टसाठी ते तरी आतापासून तुम्ही सुरू केला तर काही अडचण येणार नाही. एक वर्षवाले कुठेच सांगितलेलं नाही त्यांनी बघा. 1 वर्षाचं काहीच त्यामध्ये मेन्शन नाही. जसं PWD ला मेन्शन होतं तसं काहीच नाही. त्यांचा एक GR पण आहे जो आपल्याजवळ कालही अवेलेबल होता. फक्त हे ऍड यायची आम्ही वाट बघत होतो म्हणून काल हे आम्ही डिस्क्लोज केलं नव्हतं. नाहीतर त्यांचा जो GR आहे या सेवा प्रवेश नियमचा सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटचा लेटेस्ट वाला त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त डिग्री आणि डिप्लोमा सांगितलेलं होतं. आधी होतं, खूप आधी होतं, बट आता त्यांनी रिसेंटली जे केलेलं आहे त्यामध्ये तरी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट मध्ये डिग्री आणि डिप्लोमाच फक्त मेन्शन आहे. सिलेबस अजून आलेला नाही त्यामुळे सेम असेल का हे सांगता येत नाही आताच. ठीक आहे, PWD ची लेवल जी आहे ती त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अशी सांगितलेली आहे आणि इथं डिप्लोमा डिग्री अलाउड आहे. त्यामुळे इथं मोस्टली डिप्लोमा लेवलची एक्झामिनेशन असेल. त्यामुळे मे बी थोड्या प्रमाणात सिलेबस मध्ये चेंजेस असू शकतात. ठीक आहे, एक्झाम TCS घेणार आहे, फिक्स आहे. एक्झाम TCS घेणार आहे त्यामध्ये मेन्शन आहे डायरेक्टली मेन्शन आहे. IS 10वी नंतर डिप्लोमा हा डिप्लोमा चालेल.
डिप्लोमा तुम्ही 10वी नंतर केला असेल चालेल, किंवा 12वी नंतर डिग्री केली असेल तरी चालेल. डिप्लोमा किंवा डिग्री दोन्ही म्हणलेलं आहे, दोन्ही पैकी कुठलंही चालेल. 18 सब्जेक्ट की 5, तर सध्या जरी 5 सब्जेक्ट जे आहेत कॉमन वाले ते सुरू करा. येईल सिलेबस लवकरच वेबसाईटला 1-2 दिवसात. ते 5 झाले, मराठी इंग्लिश अप्टिट्यूड हे झालं की मग राहिलेल्या सब्जेक्टचं बघू. पण सध्या तरी जे सब्जेक्ट तुम्हाला कॉमन सांगितलेले आहेत ते सब्जेक्ट सुरू करा. ठीक आहे. सीए साठी फक्त डिप्लोमा डिग्री सांगितलेलं आहे, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं काही सांगितलं नाही. ठीक आहे. या भरतीबद्दल बघा, ही परत एकदा सांगतो, ही बॅच जी आहे ही बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची. याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. सो याची तुम्ही डेडिकेटली ही म्हणजे WID डिपार्टमेंट साठीच्या एक्झामिनेशनची डेडिकेटली ही बॅच असणार आहे. सोबतच हे काही बुक्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी जे तुम्हाला ह्या येत्या काळात ह्या सगळ्या एक्झामिनेशन देण्यासाठी महत्वाचे असणार आहेत. हे बुक सुद्धा तुमच्यासोबत असणं गरजेचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही पोस्ट आहे ती पोस्ट आहे, याचं राहू दे त्याचा राहू दे, याचाच फक्त करतो त्याचाच फक्त करतो असं अजिबात करू नका. ह्या वर्षभरात ज्या संधी मिळत आहेत ती पहिला हातात घ्या, मग पुढचं बघा. ठीक आहे. जी काही पोस्ट मिळत आहे पहिला सिस्टीम मध्ये जा, गव्हर्नमेंटमध्ये जा, गव्हर्नमेंट पोस्ट जी आहे ही मिळवा, नंतर पुढचा विचार करता येईल. पुढचं प्रमोशन्स असतील किंवा पुढच्या एक्झामिनेशन्स असतील याचा तुम्ही नंतर विचार करू शकता. बट ह्या हातातले संधी जर तुम्ही घालवलात तर नंतर मग अशा संधी येणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे हीच पोस्ट मला पाहिजे आहे, तीच पोस्ट मला पाहिजे आहे याचा आता विचार न करता एक हातात पोस्ट घ्या. नंतर एकदा पोस्ट हातात आली की परत तुम्ही बाकीच्या एक्झामिनेशन देऊ शकता. पुढे भविष्यात ज्या काही एक्झामिनेशन्स येतील त्या तुम्ही परत त्याला अपेअर करू शकता. असं नाही की तुम्हाला एक्झाम देताच येणार नाहीत. ठीक आहे. पण जे हातात जी तुमच्या संधी आहे ह्या संधीचं मात्र ह्या वर्षीच आपल्याला सोनं करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठीच ही बॅच आहे आपली, त्यासाठीच ही आपली बॅच आहे. सो जे डेडिकेटली ह्या पोस्टसाठी अभ्यास करणार आहेत त्यांनी नक्की या बॅचचा विचार करावा. यामध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, कॉन्टॅक्ट दिलेले, त्यावर कॉल करा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल. ठीक आहे. चल, सर्व डिव्हिजनचा एकच फॉर्म. डिव्हिजन बद्दल सांगितलेला आहे क्लिअरली. मी बघा इथं परत एकदा सांगतो, डिव्हिजन बद्दल त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. बघा, उमेदवारास एकाच वर्गासाठी फक्त एकाच परिमंडळासाठी अर्ज सादर करता येईल. क्लिअरली मेन्शन आहे. क्लिअरली 9 नंबर मध्ये 9 नंबरचा जो पॉइंट आहे त्यातला सेकंड बघा, त्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे उमेदवारास एकाच वर्गासाठी फक्त एकाच परिमंडळासाठी अर्ज सादर करता येईल. सो सेकंड पॉइंट हा महत्वाचा आहे जे जे प्रश्न विचारत आहेत. ठीक आहे. सिव्हिल साठी ही तर आहेच. ठीक आहे. सहाय्यक आरेखक अजून एक पोस्ट आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ असेल. त्यानंतर तुमचं जर टायपिंग वगैरे असेल तर कालवा निरीक्षक पण आहे. ठीक आहे. त्याचा एक वेगळा व्हिडिओ असेल की सिव्हिलची मुलं कुठे कुठे ऍप्लिकेबल आहेत. सध्या आपण या व्हिडिओमध्ये ज्या मॅक्झिमम जागा आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन इथं बघितलेली आहे. सीए साठी 5 सब्जेक्ट बघा. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सुरुवात करू शकता तुम्ही, बिल्डिंग मटेरियल करू शकता, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करू शकता, सर्वे करू शकता आणि एस्टिमेशन करू शकता. हे तिकडे पण असतात सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या कोर्समध्ये आणि आपल्याला डिप्लोमाला पण असतात. त्यामुळे हे असणारच आहेत. ठीक आहे. हे तर पहिला सुरुवात करा, हे तर पहिला कंप्लीट करून घ्या. नॉन टेक्निकलचा पार्ट कंप्लीट करून घ्या. नंतर आपण बघू जर काय सिलेबसमध्ये अल्टरेशन झाले, चेंजेस झाले तर त्यानुसार आपण परत सिलेबस करतील ते लवकरच डिक्लेअर. ठीक आहे. सध्या तरी हे करा. बट WID साठी मोस्टली असं वाटत आहे की जे डिप्लोमाचे सब्जेक्ट्स असतील हे सगळेच येतील असं वाटत आहे, कारण त्यांनी डिप्लोमा डिग्री इलिजिबल केलेला आहे, ITI कुठे नाही. त्यामुळे हे तुम्हाला WID साठी बाकीचेही सब्जेक्ट्स करावे लागतील. बट सुरुवातीला हे करा असं सांगत आहे मी. ठीक आहे. सुरुवातीला हे करा. सिलेबस नाही आला तर मग सगळेच करावे लागतील. सिलेबस जर डिटेल त्यांनी नाही गेला तर सर्वच आपल्याला या ठिकाणी सगळेच मग सब्जेक्ट्स करावे लागतील. ठीक आहे. ठीक आहे. तर मग चला थांबूयात. आणखी बरेचसे सेशन ह्या भरतीशी रिलेटेड दिवसभरात असणार आहेत. सो आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू.